And welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 9th English subject textbook Behave, lesson number 9, The Bond of Love by Kenneth Anderson. And the second part today we are going to study. Then my son and I advised my wife and friends advisor her to give Baba to the zoo at Mysore. He was getting too big to keep at home. After some weeks of such advice, she at last consented hastily, and before she could change her mind, a letter was written to the curator of the zoo. Did he want a tame bear for his collection? He replied, yes. The zoo sent a cage for Mysore in a lorry, distance of 87 miles, and Baba was packed up. आता माझ्या मुलाने आणि मी सांगितलं की आता आपण काही मित्रांनीच मला सांगितलं होतं की आता त्याला झूमध्ये दिलं पाहिजे, त्याची साईज खूप मोठी वाढलेली आहे. आणि प्राणी संग्रहालयामध्ये मी एका प्राणी संग्रहालयाला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी पण संमती दिली, चला घेऊन या त्याला. आणि मग मैसूरहून त्याने लॉरी पाठवलेली आहे, एक कार पाठवलेली आहे, केजचा जो पिंजरा आहे तो पाठवलेला आहे आणि मग बाबाला पॅक करण्यात आलं. सो वी ऑल मिस्ड हिम ग्रेटली, बट इन द सेन्स वी वेर रिलीव्ड. My wife was inconsolable. She wept and fretted. For the first few days, she would not eat a thing. Then she wrote a number of letters to the curator. How was Baba? Back came the replies, well, but fretting, he refuses food too. आता इथे एक आपण शब्द पाहिला होता की करेटर मीन्स हिअर इज द पर्सन हू चार्ज इन द झूमध्ये ज्याच्याकडे चार्ज असतो तो. आणि मग पण माझी वाईफ जी आहे तर गेल्यानंतर ती अतिशय इनकॉन्सोलेबल मीन्स शी बिकम व्हेरी सॅड. फ्रेटेड मीन्स वरीड, काळजी करणं. आणि तिने अन्नही सोडून तिच्या आईने जी मालकीन होते लेखक ती वाईफ जी होते तिने जेवणही करायला सोडून दिलेलं आहे. तिने पत्र लिहिलेलं आहे त्या क्रिएटरला, जो इन्चार्ज आहे झूचा. त्याने सांगितलं कसं आहे बाबा, तिने विचारलं. तो म्हणलं छान आहे, परंतु तोही अन्न मात्र आता खात नाही आहे. So after that, friends visiting Mysore were begged to make a point of going to the zoo and seeing how Baba was getting along. They reported that he was well but looked very thin and sad. All the keepers at the zoo said he was fretting. For 3 months I managed to restrain my wife from visiting Mysore. Then she said one day, I must see Baba. Either you take me by car or I will go myself by bus or train. So I took her by car. इथे अनहॅपी, तो त्याला सवय नव्हती की झूमध्ये राहायची, त्याच्यामुळे तो माझे जे फ्रेंड्स व्हिजिट करायचे मैसूरमध्ये, लेखक सांगत आहेत, त्यांना विचारायचं होतं कसं आहे. तो म्हणायचं नाही, चांगला नाही आहे, तो अनहॅपी, वरीड आहे, अनहॅपी आहे आणि तो जास्त आनंदी ती काही दिसत नाही आहे. आणि मग 3 महिने झाल्यानंतर माझ्या वाईफने मला विचारलं की चला आपण जाऊयात त्या मैसूरला, त्याच्याकडे कसं आहे बाबा पाहण्यासाठी. तर तुम्ही मला कारने नेणार नसेल तर मी बसने किंवा ट्रेनने जाईल. आणि मग मी माझ्या वाईफला कारने नेलं. सो द फ्रेंड हॅड conjectured that the bear would not recognize her. I had thought so too, but while she was at some yards from his cage, Baba saw her and recognized her. He howled with happiness. She ran up to him, petted him through the bars, and he stood on his head in delight. आता पुढच्या 3 तासामध्ये ज्यावेळेस आम्ही तिथे गेल्यानंतर, आता इथे काय आहे, कंजेक्चर्ड म्हणजे काय, फॉर्म्ड अँड ओपिनियन बाय गेसिंग. असं गेसिंग, तर्काच्या आधारावर मत तयार करणं, की मित्राने असं मत तयार केलेलं होतं की तो जो अस्वल आहे तो ओळखणार नाही त्याच्या पत्नीला. परंतु मलाही तसंच वाटत होतं. परंतु ज्यावेळेस माझी वाईफ काही अंतरावरती होती, त्या जो केज बनवला होता, पिंजरा, बाबाने त्याला पाहिलं, बाबाने ओळखलं तिला आणि तो खूप मोठ्या प्रमाणात ओरडला आणि तिच्याजवळ पळण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. आणि ती पण, माझी वाईफ पण त्याच्यापाशी पळत गेली. नंतर दोघे एकमेकाला भेटले आणि तो आनंदाने उभा राहिला त्याची मालकीन आल्यानंतर. सो फॉर द नेक्स्ट 3 hours
She should not leave that cage. She would not leave that cage. She gave him tea, mm, lemon, lemonade, cake, ice cream, what and what not. Then closing time came and we had to leave. My wife cried bitterly. Baba cried bitterly. Even the hardened curator and the keepers felt depressed. As for me, I had reconciled myself to what I knew was going to happen next. आणि सगळं तिने त्याला खायला दिलेलं, त्याला जे काय आवडतं तिथं. बरोबर आहे, टी आहे, लेमोनेड असेल, केक असेल, आईस्क्रीम. आणि नंतर मग ज्यावेळेस 3 तासानंतर आता आम्हाला निघायची वेळ आलेली होती आणि मग माझी वाईफ जी आहे ती मोठ्याने ओरडायला लागली आणि बाबा पण मोठ्याने ओरडायला लागले. आणि हे सगळं पाहून जो मालक जो होता झूचा आणि त्याला पाळणारे लोक होते त्यांनासुद्धा खूप वाईट वाटलं, ते सॅड वाटलं. आणि मग मी कसं तरी हे सगळं मॅनेज केलं. लेखक सांगतात की पुढं आता काय होईल हे मला कळून चुकलं होतं. ओ प्लीज सर, शी आस्क द करेक्टर, मे आय हॅव माय बाबा बॅक. Hesitantly he answered, Madam, he belongs to the zoo and is government property now. I cannot give away government property, but if my boss and the superintendent Bangalore agree, certainly you may have him back. आणि त्याने आता विचारलं की आम्हाला हा बाबा जो आहे तो परत मिळेल का. आणि तो म्हटलं की आता मिळणार नाही, गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी आहे. जर सुप्रिटेंडंटने आणि गव्हर्नमेंटने जर ठरवलं तर तो तुम्हाला परत नक्की मिळू शकतो. देअर फॉलोवेड द return journey to Bangalore and a visit to Superintendent's Bangalore. A tearful pleading. Baba and I both fretting for each other. Will you please give him back to me? He was a kind-hearted man and consented. Not only that, but he wrote to the curator telling him to lend us a cage फॉर ट्रान्सपोर्टिंग द बियर टू बँगलोर. आणि मग तिथे गेल्यानंतर आम्ही सुपरिटेंडेंटकडे गेलो. तिथे प्ली केलेली आहे की आम्ही दोघंही एकमेकाशिवाय जगू शकत नाहीत, अनहॅप्पी आहोत, असं त्याने त्या सुपरिटेंडेंटने सांगितलं. आणि तो एक दयाळू माणूस होता, तोही ॲग्री झाला हे सगळं करण्यासाठी. आणि त्याने केज पण द्यायला सांगितलं, बॉरो देण्यासाठी, उसणं असं द्यायला, त्यांना लेंट देण्यासाठी सांगितलं ट्रान्सपोर्ट करण्यासाठी बँगलोरमध्ये. सो बॅक we went to Mysore again, armed with the superintendents. Later, Baba was driven into small cage and hoisted on top of the car. The cage was tied securely and a slow, a careful return journey to Bangalore was accomplished. आणि मग पुन्हा एकदा मैसूरहून आम्हाला तो बँगलोरला बॅक वी वेंट टू मैसूर. पुन्हा आम्ही मैसूरला गेलो आहोत. आमच्याकडे सुपरिटेंडंटचं लेटर होतं. त्याचबरोबर एक त्याने आम्हाला एक पिंजरा पण दिलेला होता. तिथे आम्ही बाबाला वर ठेवलेला आहे, त्याला व्यवस्थित सुरक्षितपणे बांधलं. आणि मग आमची जर्नी बँगलोरकडे पुन्हा पूर्ण झालेली आहे. वन्स होम, अ स्क्वॉड ऑफ कुलीज वेर एंगेज्ड फॉर स्पेशल वर्क in our compound. An island was made for Baba. It was 20 feet long and 15 feet wide and was surrounded by a dry pit or a moat 6 feet wide and 7 feet deep. आता ज्यावेळेस आम्ही घरी गेलो, स्क्वॉड ऑफ कुलीज म्हणजे त्याने इथे होइस्टेड, इथे अर्थ आहे रेस्ड मीन्स रोप, मीन्स ऑफ रोप और पुली. जसं आपण म्हणूया दावे जे आहेत त्या दावेने त्याला पिंजरा तो तयार केलेला आहे. त्याच्यासाठी एक आयलँड जसं म्हणूया आपण, हे बाबासाठी हे तयार केलं. बाबाला त्यानंतर सोडण्यात आलं. बाबालाही खूप आनंद झालेला आहे. तो त्याच्या पायाने नंतर तो उभा राहिलेला आहे, राईट. सो ॲज an island was made for Baba. It was 20 feet long. आता हा जो आयलँड त्यासाठी बनवलेला होता एक बेटासारखं, तो जवळपास 20 फूट हा मोठं होता, उंच होता, लांब होता आणि 15 फूट रुंद होता. सो आणि वॉज सराउंडेड बाय ड्राय पीट. त्याच्या सभोवती एक ज्याला आपण म्हणूया मोकळी जी जागा होती ती होती. जवळपास त्याच्यामध्ये पाणी होतं, होल होता अशा पद्धतीने. मोठ 6 feet वाईड अँड 7 feet डीप.
हा जो पाण्याचा जो काही डिश होता तो जवळपास 6 फूट, it was 20 feet long and 15 feet wide and was surrounded by dry pit or moat. पाण्याचं जे काय आपण म्हणूया पाण्याचं तळं वगैरे थोडं केलं होतं, जे 6 फूट रुंद होतं आणि 7 फूट जवळपास खोल होतं. वुडन बॉक्स दॅट वन्स हाऊस्ड फाउल्स वॉज ब्रॉट. त्याच्याबरोबर एक वुडन बॉक्स पण ठेवला होता. पुट ऑन द आयलँड फॉर बाबा टू स्लीप ॲट नाईट, आणि त्याच्या त्या बॉक्समध्ये जाऊन तो झोपायचा. स्ट्रॉ वॉज प्लेस इनसाईड टू कीप हिम वॉर्म अँड हिज बेबी. आणि मग त्याच्याबरोबर एक त्याचा बेडही तयार करण्यात आला जो स्ट्रॉचा होता, काठ्यांचा होता, बरोबर आहे ना. सो द बेबी द नाल्ड सो रग्ड ट्विस्टेड stump along with his gun, the piece of bamboo, both of which had been sentimentally preserved since he had been sent away to the zoo, were put back for him to play with. आणि मग त्याचा जो बेबी होता, लाकडाचा गन, हे सगळे जे खेळण्याच्या त्याच्याबरोबर खेळायचं ते सगळं परत आणलेलं होतं. इन अ फ्यू डेज द कुली hoisted the cage on the island and Baba was released. He was delighted. Standing on his indulged, he pointed his gun and cradled his baby. My wife spent hours sitting on the chair there while he sat on her lap. He was 15 months old and pretty heavy too. आता hoisted म्हणजे काय आहे? Raised by means of rope. काही दिवसानंतर ते कुलीज होते, त्यांनी तो जो रोप होता तो केजचा ज्याच्यामध्ये आयलँड होता, तर बाबा त्याच्यामधून त्या रोपमधून सोडण्यात आला. बाबाला खूप आनंद झालेला आहे. तो उभा राहिलेला आहे त्याच्या नवीन त्या म्हणूया आपण त्याच्या पायावरती. त्याने गन पकडायला सुरुवात केलेली आहे. त्याचा बेडवरती त्याचा जो बेबी होता तो तिथे जायचा आणि मग माझी वाईफ तासनतास त्याच्याबरोबर जाऊन बसायची. ओके, त्याच्या मांडीवर जाऊन बसायची. सो तो आपण म्हणूया ही वॉज 15 मंथ ओल्ड, 15 महिन्याचा झालेला होता आणि खूप हेवीही होता. द वे माय वाईफ reaches the island and leaves it interesting. I have tied a rope to the overhanging branch of a mango tree with a loop at its end. Putting one foot on in the loop, she kicks off with the other. The bridge the 6-foot gap that constitute the width of the surrounding pit. The return journey is made the same way, but who can say now that the sloth bear is now no sense of affection, no memory and no individual characteristics. आणि मग जे काही त्यांनी आयलँड तिथे केलेलं होतं, बेट ते बाबासाठी केलं होतं, माझी वाईफ तिथे कसं पोहोचायची हे एक इंटरेस्टिंग होतं. मी एक दावं बांधलं होतं जे आंब्याच्या झाडाला होता आणि तिथून एक लूप त्याचा जो काय होता तो एक एंड तिकडे होता आणि मग माझी वाईफ त्याच्या एक पाय तिकडे ठेवून त्या लूपला धरून तिकडे जात होते आणि मग ती शिकिकोफ जो अदर दुसऱ्याला लाथ मारायची आणि मग ते ब्रिजसारखं आम्ही त्याच्या जो बाबाचा आयलँड बनलं होतं तिथे जायचं आणि रिटर्न जर्नी पण तशीच असायची. आणि म्हणून असा हा जर्नी आपण म्हणूया की एक अस्वल आहे ज्याला कोण म्हणतं की आपण पाळू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये प्रेम हे त्याच्यामध्ये नसतं, त्याला आठवण नसते किंवा त्याला वैयक्तिक असे त्याचे काही वैशिष्ट्ये नसतात असं कोण म्हणेल. सो अशी ही एक स्टोरी आहे आणि ह्या दोघांमधलं लेखकाच्या वाईफ आणि हे अस्वल जे आहे यांच्यामध्ये असणारं फ्रेंडली रिलेशनशिप, लव जो म्हणूया, द बॉन्ड ऑफ लव, हा इथे लेसन आपण पाहिला. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. फॉर मोर व्हिडिओ प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल अविनाश पवार EMRS.